बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी ती म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरणासंदर्भातली। नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या पुणे मुख्यालयात राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून पालक आणि त्यांची पाल्य ही चौकशीसाठी त्यांची सुरू आहे। सीबीआयने त्यांचा मोर्चा पालक आणि विद्यार्थ्यांकडे वळवलाय। त्यांची चौकशी कालपासून सुरू करण्यात आली आहे आणि धक्कादायक म्हणजे पालकांमध्ये व्यवसायाने डॉक्टर असलेल्यांची संख्या जास्त आहे। आज आणखी काही जिल्ह्यातून पालक आणि विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। मोटेगावकरनं पालकांना मोबाईलवर पेपर पाठवल्याचा संशय आहे। पुण्यामधल्या सीबीआयच्या ऑफिसला पालकांना हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पेपरफुटी प्रकरणी पालक आणि विद्यार्थी सीबीआयच्या रडारवर आहेत, त्यांची चौकशी करण्यात येणार आहे। तर या प्रकरणी आता चौकशीला वेग आलेला आहे। आतापर्यंत 10 जणांना यात अटक करण्यात आली आहे। मोटेगावकरच्या अटकेनंतर अनेकांवर चौकशीची टांगती तलवार आहे। लातूरसह पुण्यातल्या काही पालक आणि विद्यार्थ्यांची काल कसून चौकशी झाली आहे। काहींनी मोटेगावकरकडून नीटचा पेपर घेतल्याचा संशय आहे आणि त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ही चौकशी झाली आहे। तर शिवराज मोटेगावकर यांच्या मुलाची देखील तब्बल 10 तास चौकशी झाली आहे। विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका कुणाकडून आणि किती रुपयांना विकत घेतली याबाबत चौकशी झाल्याची माहिती समोर येते आहे। तर सध्या आपण पाहतोय पालक आणि विद्यार्थी सीबीआयच्या रडारवर आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे। त्यात मोटेगावकर हा जो मास्टर माइंड आहे या सगळ्या प्लॅनचा, त्याची मुलाची चौकशी सुद्धा करण्यात आली आहे। 10 तास ही चौकशी झाली आहे।